रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, जीव माझा गुंतल या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अंतरा जेलमध्ये बसलेली असते। तिला पोलीस कॉन्स्टेबल जेवणाचे ताट आणून देते। ताट बघताच अंतराच्या डोळ्यात पाणी येते आणि ती विचार करायला लागते की मल्हार सर आत्तापर्यंत आपल्याबरोबर एकदाही चांगले वागलेले नाही। आत्तापर्यंत फक्त त्यांनी आपला अपमानच केलेला आहे। म्हणजे सुरुवातीपासून लग्न झाल्यापासून ती या क्षणापर्यंत ते पदोपदी आपला अपमानच करत आहे। आणि ते सगळं आठवल्यानंतर तिला फार रडायला येतं आणि ते जेवायला आलेले ताटसुद्धा ती जेवत नाही। ते ताट ती बाजूला सरकून देते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मल्हार आणि सुहासिनी काकू अंतराकडून घरी जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला होतो। काही माणसं त्यांची गाडी रस्त्यामध्येच अडवतात आणि त्यांना पाहताच क्षणी म्हणतात की हेच ते ड्रग्सचा धंदा करणारी माणसं, यांच्यामुळेच आपल्या कोल्हापूरमधल्या लोकांची बरेच संसार वाया गेले आणि यांना कोल्हापूरमध्ये आपण राहू दिले नाही पाहिजे, यांची कोल्हापूरमधून आपण अक्कलपट्टी केली पाहिजे, असं ते माणसं जोरजोरात बोलत असतात। आणि लगेचच त्यांच्या गाडीवर टॅमॅटो आणि दगडफेक केली जाते, म्हणजेच त्यांच्या गाडीवर हल्ला केला जातो। परंतु सुहासिनी आणि मल्हार याच्यामध्ये काहीच करू शकत नाही। तर इकडे त्यांचा पाठलाग करत असणारे पोलीस लगेच तिथे येतात आणि म्हणतात, तुम्ही या लोकांच्या नादाला लागू नका, आम्हीसुद्धा या लोकांना काही करू शकणार नाही, तुम्ही पटकन इथून निघून जा, असं म्हणून ते पोलीस मल्हार आणि सुहासिनीला तिकडून निघून जाण्यास सांगतात। म्हणजेच पोलीस आल्यामुळे ते माणसं पळून गेलेले असतात, परंतु मल्हार आणि सुहासिनीसुद्धा तिथून निघून येतात। तर इकडे आपल्याला असं पाहायला येतं की देशपांडे हा घरी आलेला असतो। त्याला बघून मल्हार लगेच विचारतो, काय झालं, तू कसं काय इकडे आलायस? त्यावेळेस देशपांडे सांगतो की सर, मी तुम्हाला बऱ्याच वेळ झालं फोन लावतोय, परंतु तुम्ही माझा फोन उचलला नाही, अर्जंट काम होते म्हणून मला घरी यावे लागले। त्यावेळेस मल्हार त्याला म्हणतो, बोल काय काम होते अर्जंट? त्यावेळेस देशपांडे सांगतो की JP एंटरप्राइजेसने आपल्याबरोबर केलेले डील कॅन्सल केले आहे, त्याचबरोबर हिंदुस्तान मिशनरीनीसुद्धा आपल्याबरोबरचे असलेले डील कॅन्सल केले आहे। हे ऐकल्यानंतर मल्हारला फार टेन्शन येते आणि तो म्हणतो, असं का केलं त्यांनी? त्यावेळेस तो देशपांडे सांगतो की त्यांना असं वाटतं की आपण आपल्या टेम्पोमधून ड्रग्सची सप्लाय करतोय, त्यामुळे आपल्या ऑर्डर आपण व्यवस्थित पूर्ण करू शकणार नाही, त्यामुळे त्यांचा आता आपल्या कंपनीवर विश्वास राहिला नाही आणि हे जे काही अंतरा मॅडममुळे प्रकरण झालं आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी असणारे आपल्याबरोबरचे डील कॅन्सल केले आहे। हे ऐकल्यानंतर सुहासिनी काकू आणि मल्हारला मात्र खूप टेन्शन येते। त्यावेळेस मल्हार म्हणतो की अगं आई, तुला माहिती का, या डीलमध्ये मी 11 कोटी इन्व्हेस्ट केले आहे, आता मला 11 कोटीचा फटका बसणार। हे ऐकल्यानंतर सुहासिनी काकूंना खूप मोठा विचार येतो आणि मल्हारही खूपच जास्त टेन्शनमध्ये आपल्याला दिसतोय। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ऑफिसरने मामीबरोबरच सुधाकर आणि चित्रालासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवलेले असते। पोलीस ऑफिसर सुधाकर आणि मामींना चौकशीसाठी आतमध्ये घेऊन जातो। त्यावेळेस पोलीस ऑफिसर त्या दोघांना, चित्रा आणि सुधाकरला, एक प्रश्न विचारतात की तुम्हाला घराच्या बाहेर का हाकलून दिले आणि कोणी हाकलून दिले? त्यावेळेस चित्रा आणि सुधाकर तिथे खोटी साक्ष देतात की आम्हाला सुहासिनीने आणि मल्हारनेच घराच्या बाहेर हाकलून दिले आहे। त्यावेळेस तो पोलीस ऑफिसर विचारतो, पण का हाकलून दिले, त्याचं काय कारण आहे? त्यावेळेस सुधाकर आणि चित्रा खोटं सांगतात की आम्हाला रिक्षा चालवलेली आवडत नव्हतं आणि आमच्या वहिनीला मात्र त्या अंतराला रिक्षा चालू द्यायची होती, ते चित्रालाही पटत नव्हतं, त्यामुळे चित्राची आणि सुहासिनीची घरामध्ये भांडणं व्हायची आणि त्या भांडणामुळेच आम्हाला आमच्या वहिनीने घरातून हाकलून दिलं आहे। हे ऐकल्यानंतर पोलीस ऑफिसरला पण जरा विचार पडतो आणि तो सुद्धा जरा विचार करतो। त्यावेळेस लगेचच चित्रा म्हणते, अहो त्यांचं काय, कोणती जरी बाई आली तरी त्यांनी आम्हाला हाकलून दिलंच असतं ना। त्यावेळेस सुधाकरला ऑफिसर म्हणतात, म्हणजे सुहासिनींना त्या रिक्षातून त्या ड्रग्सची ने-आण व्यवस्थित करता येत होती म्हणून ते त्यांच्या सुनाला रिक्षा चालू देत होते का? हे ऐकल्यानंतर चित्रा आणि सुधाकरसुद्धा होला हो मिळवतात। तर इकडे पोलीस ऑफिसर सुधाकर आणि चित्राला म्हणतो की मी जे काही तुम्हाला विचारतो आहे त्याचं मला एका प्रश्नात आणि व्यवस्थित आणि खरं उत्तर द्यायचं। त्यावर चित्रा आणि सुधाकर पोलिसांना हो देणार असं बोलतात। त्यावेळेस पोलीस ऑफिसर विचारतो की या ड्रग्स प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे, नक्की मल्हार आहे का सुहासिनी आहे, का मल्हार आणि सुहासिनी या दोघंही याचे सूत्रधार आहेत, याची आम्हाला खरी माहिती सांगा। त्यावेळेस लगेचच
मल्हारचं नाव न घेता सुवासिनीचं नाव समोर आलं जातं आणि चित्रा आणि सुधाकर सुवासिनीचं नाव घेतात. आणि त्यानंतर आता पोलीस ऑफिसर म्हणतो की आता या प्रकरणामध्ये खरा सूत्रधार तर मला सुवासिनीच दिसते आणि म्हणून सुवासिनीला आपण अटक केली पाहिजे असं तो पोलीस ऑफिसर बोलतो. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अंतरा अभ्यास करत असते आणि अभ्यास करत असताना लगेच तिथे पोलीस ऑफिसर येतो आणि तिच्या हातातले अभ्यासाचे पुस्तक हिसकावून घेतो आणि तिला म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये बसून काय तू पेपर देणार आहे? अगं तू तर मोठी गुन्हेगार आहेस आणि गुन्हेगारांना पेपर देण्याची परमिशन नसते. आणि तुला माहिती आहे का, पेपर सोडवताना अलाराम बेल असतात 5 मिनिटाची, 10 मिनिटाची, 2 मिनिटाची. तशी आता विचार कर, मी पण तुला एक अलाराम बेल देणार आहे आणि ती बेल संपायच्या आत तुम्हाला खरी सगळी माहिती सांगायची आणि इथे विषय संपवून टाकायचा. असं चुटकी वाजून पोलीस ऑफिसर अंतराला बोलत असतो आणि अंतराला तो बोलतो, आत्ताच्या आत्ता मला सांग खरा गुन्हेगार कोण आहे आणि तू कशा प्रकारे या ड्रग्सच्या ह्याच्यामध्ये साथ दिली आहे त्याची मला खरी साक्ष दे. हे बोलत असताना लगेच तिथून एक पोलीस कॉन्स्टेबल एका गुंडाला घेऊन आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यानंतर त्या गुंडाला पाहता अंतरा म्हणते, हाच तो डब्बेवाला, हाच तो माणूस, यालाच मी माझ्या रिक्षातून डब्बे द्यायला घेऊन जात होते. असं अंतरा त्या पोलीस ऑफिसरला बोलते की हाच तो डब्बेवाला. त्यावेळेस पोलीस ऑफिसर त्या गुन्हेगारला विचारतात की तू ओळखतो का यांना? त्यावेळेस तो गुन्हेगार म्हणतो, हो मी ओळखतो यांना, ह्यांच्यामुळेच तर आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालतो. 3 महिने झालं यांच्यामुळे, यांच्या सांगण्यावरच मी ड्रग्सची सप्लाय करतोय. ह्याच आमच्या मेन मॅडम आहेत आणि ह्यांच्या आमच्यावर खूप उपकार आहेत. असा तो गुन्हेगार खोटी साक्ष देतो आणि ऐकल्यानंतर अंतराला खूप वाईट वाटते आणि ती जोरजोरात बोलते, अरे तू का खोटं बोलतोयस? मी कधी तुला काही सांगितलं? आणि तुमचा तो हरिहर काका कुठे गेला ज्याने मला हे करायला सांगितलं होतं, ज्याला मी डब्बे पोचवताना घेऊन जायचे? त्यावेळेस तो गुन्हेगार काहीच मान्य करत नाही, उलटं अंतरालाच या प्रकरणामध्ये फसवतो. त्यावेळेस अंतराला तो ऑफिसर म्हणतात की आता याच्या पुढे काय घडणार आहे याचा तू विचारही करू शकत नाही. असं बोलून पोलीस ऑफिसर तिकडून निघून जातात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मामी ही घरी आलेली असते. मामी घरी आल्यानंतर श्वेताची आई आणि मामीचे नवरा म्हणजेच मामा मामींना वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण करतात आणि मामीला म्हणतात की तू अशी घरातून गायब कशी काय झाली? अगं तुझ्यामुळे आपण आणखी एका मोठ्या कोणत्या तरी संकटात सापडू. त्यावेळेस मामी म्हणते, कोणीही मला असे प्रश्न विचारायचे नाही आणि मी काहीही करायला गेले नव्हते. मला पोलिसांनी साक्ष देण्यासाठी बोलवले होते आणि मी सांगितलं सुवासिनी काकूंनीच मला ते पैसे आणि दागिने दिले होते. असं बोलत असताना लगेच सुवासिनी त्यांच्या घरामध्ये आलेली असते. सुवासिनी हे सगळं काही ऐकत असते. सुवासिनी आतमध्ये जाते. सुवासिनीला बघता सगळे शांत बसतात. सुवासिनी आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना जबाब विचारते, का हो मी काय चुकीचं वागले? मी तुम्हाला आत्तापर्यंत एवढी मदत केली, त्याची परतफेड तुम्ही माझ्याबरोबर अशी केली का? तुम्हाला मी कोणत्या बाबतीत समजून नाही घेतले? तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मी समजून घेतले. अंतराने ज्या वेळेस चुका केल्या त्या सगळ्या गोष्टीत मी तुम्हाला समजून घेतले. अंतराला रिक्षा चालवायची होती, तुम्हाला पैसे पुरवायचे होते, तरीसुद्धा मी समजून घेतले. मी अंतराला रिक्षा चालवण्याची सुद्धा परमिशन दिली तुमच्यामुळे, तरीसुद्धा तुम्ही माझ्याविषयी अशी वागणूक दिली आणि माझ्याविषयी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये खोटं बोललात. त्यावेळेस मामी म्हणते, अहो मी काहीही खोटं बोललेले नाही. मला जो माणूस पैसे द्यायला आला होता त्या माणसाने मला तुमचंच नाव सांगितलं. त्यावेळेस सुवासिनी चिडते आणि म्हणते, उद्या कोणीही काहीही घेऊन येईन आणि माझं नाव सांगेल, तुम्ही खरं मानणार का? ज्यावेळेस तुम्हाला ते पैसे आणि दागिने त्या माणसाने माझं नाव सांगून दिले होते त्यावेळेस तुम्ही मला एक फोन लावून तर विचारायचं ना, खरंच हे दागिने आणि पैसे मी पाठवून दिलेत का? या ऐकल्यानंतर सगळे सुवासिनीकडे बघतात. तर लगेच इकडे अंतराच्या घरी एक पोलीस आलेला असतो आणि तो पोलीस बाहेरून सुवासिनी काकूला आवाज देत असतो, चला मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. तर आता कशा प्रकारे सुवासिनी काकूला सुद्धा जेल होणार का? या प्रकरणामध्ये सुवासिनी काकू कशा प्रकारे अडकली जाणार हे पाहणेसुद्धा फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.